सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 13 आणि ओवी क्रमांक 188 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक 13. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. अर्थात, पण हे अर्जुना, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला नित्य भूतांचे कारण जाणून अनन्यचित्त होऊन भजतात. तरी जयाये चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्रसन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्रसन्यासी आजन्म एकाच पवित्र क्षेत्रात राहण्याचा संकल्प करणारा होऊन वास करीतो व जे निजले असताही वैराग्य ज्यांची सेवा करते, त्यामुळे त्यांना स्वप्नातही विषय वासना होत नाही. जयाची आस्थेची सद्भावा अंतु धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासी. ज्यांच्या परमप्राप्तीच्या उत्कट इच्छेत धर्म राज्य करीतो व ज्यांचे मन नेहमी सद्विचारालाच पुष्टी देते. जे ज्ञानगंगे नाहाले पूर्णता जेऊनी धाले जे शांतीसी आले पालव नवे. जे ज्ञानरूप गंगेत स्नान करून अंतर्बाह्य शुद्ध झाले, पूर्ण ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले व ज्यांचे शरीरच शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे झाले. जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले. तसेच ज्यांचे शरीर जणू काय ब्रह्माचे कोमच किंवा धैर्यरूप मंडपाचे खांबच होय, त्याचप्रमाणे जे आनंद समुद्रात बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असून जया भक्तींची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती जयांची ये लिले माझी नीती जी आली दिसे. ज्यांना भक्तीची इतकी प्राप्ती झाली आहे की जे मोक्षालाही मागे सर असे म्हणतात व ज्यांच्या सहज लिलेतही नीती जन्मली असे दिसते. जे आघवांची करणी लेईले शांतीची लेणी जयांचे चित्त गवसणी व्यापका मज. ज्यांनी आपल्या सर्व अवयवात शांतीरूप अलंकार घातले आहेत व ज्यांनी आपल्या चित्ताची मज सर्व व्यापकाला गवसणी केली आहे. ऐसे जे महानुभाव दैवीये प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे. असे जे संत ते भगवद्गीता अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होत. दिसणाऱ्या सर्व वस्तू माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भजतात, मग त्यांच्या मनोधर्माने द्वैताला स्पर्शसुद्धा केलेला नसतो. ऐसे मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलाओ तो सांगावा असे ऐक. अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात त्या सेवेची आश्चर्यकारकच गोष्ट सांगावयाची राहिली आहे, ती ऐक. श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्थात, अहोरात्र माझे कीर्तन नामस्मरण करणारे आणि इंद्रिय निग्रह शम दम इत्यादी धर्मांनी यत्न करणारे, ज्यांचे अचांचल्य हेच व्रत आहे किंवा ज्यांचे ब्रह्मचर्यादी व शमादी व्रत दृढ आहे ते दृढवतच, आणि मला नमस्कार करणारे परमप्रेमाने नित्ययुक्त होऊन उपासना करीतात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने जे नटतात व नाचतात त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यवहार नाश पावले आहेत व ज्या कीर्तनाने इंद्रिय निग्रह यांना निकृष्ट दशा आणली, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकीची खुंटिली राहाटी आघवी. तीर्थे आपापल्या जागांवरून उठवून लावली व यमलोकाचे सर्व व्यवहार बंद पाडले. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. यम म्हणू लागला की कोणाचे नियमन करावे, दम म्हणाला कोणाला जिंकावे व तीर्थे म्हणू लागली आम्ही कशाचे क्षालन करावे, कारण
दोष औषधासही उरला नाही. ऐसे माझे नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगातील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीशी करीतात व सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते. ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीववीत, योगे विण दावीत, कैवल्य डोळा. ते साधू पहाट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात, अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करतात व योग साधनाशिवाय धडधडीत डोळ्यांसमोर मोक्ष दाखवितात. परी राया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. परंतु राजात व रंकात अंतर मानित नाहीत व लहान थोर जाणीत नाहीत. त्याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर होतात. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे, धवळले विश्व. वैकुंठास जाणारा क्वचित आढळतो, परंतु ह्या साधूंनी सर्व जगच वैकुंठ करून टाकले. अशा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व पवित्र केले. ते जे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मळ आहे, परंतु त्या सूर्यातही तो अस्तास जातो, हा दोष आहे. चंद्रासारखे म्हणावे तर तो एखाद्या वेळेसच पूर्ण असतो, परंतु हे साधू नेहमीच पूर्ण असतात. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपांखरे पंचानन. यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे तर तो ओसरतो, म्हणून उपमा देण्यास योग्य नाही. तर हे साधू निशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्मसहस्त्री ओळगीजे, वेळ एक यावया. ज्या माझ्या नावाचा मुखाने एकदा यथार्थ उच्चार होण्याकरिता सहस्त्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नाव त्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. ज्या माझ्या नावाचा असा महिमा आहे, तो मी वैकुंठ लोकीही नसतो, सूर्यमंडळातही दिसत नाही. इतकेच नव्हे तर योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो. परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा, करीती माझा. परंतु हे पांडवा, जरी मी कोठे सापडलो नाही, तरी जे माझ्या नावांचा सतत घोष करतात त्यांच्याजवळ सापडायचाच. कैसे माझ्या गुणी धाले, देशकाला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की ते देशकालाला विसरून माझ्या नामाच्या संकीर्तनाने आपल्या ठिकाणी सुखी झालेले असतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या शुद्ध नावांच्या कविता गातात आणि मधून मधून शुद्ध आत्मविषयक चर्चा करीतात. हे बहु असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडुकुमरा. हे पंडुकुमरा, अशा प्रकारे आणखी अनेक तऱ्हेने माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतात हिंडतात. मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना, पंचप्राणा मना पाढावू घेऊनी. अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना सर्वथैव जिंकून जयपत्र मिळवितात. बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, आंतू वज्रासनाची पाळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडिली वाहाती यंत्रे. यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करतात. बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून आत मूळबंधाचा वज्रासनाचा कोट तयार करतात व त्यावर प्राणायामरूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात. तेथ उल्हाट शक्तीचे उजिवडे, मन पवनाचे सुरवाडे, 17 वियेचे पाणी याडे बळीया विले. मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे 17व्या कलेचे तळे स्वाधीन करून घेतात. तेव्हा प्रत्यहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधुनी आणली हृदयांतू.
त्यावेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा पाडतो आणि इंद्रिये बांधून हृदयात आणतो. तव धारणावारू दाटिन्नले महाभूतांते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. इतक्यात धारणारूप घोडेस्वार हे हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करीतात व संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त व अहंकार नाहीसे करीतात. तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. नंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून ध्यानाचा डंका वाजू लागतो व तद्रूपतेचे एक छत्र झळकत असलेले दिसते. पाठी समाधी श्रियेचा शेखा, आत्मानुभव राज्यसुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला. मागाहून समाधीरूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभवरूपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगे न जे करीती एक. हे अर्जुना, असे जे माझे कठीण भजन ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक. तरी दोन्ही पालववेरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतूच असतो, त्याप्रमाणे चराचर विश्वामध्ये माझ्याशिवाय ते दुसरे काही ओळखत नाहीत. आदी ब्रह्मा करुनी, शेवटी मशक धरुनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवापासून अतिशय क्षुद्र असलेल्या चिलटापर्यंत सर्व भूतांमध्ये माझे स्वरूप आहे असे ते समजतात. मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखिली ये वस्तू उजूलुंटिती मीची म्हणोनी. मग लहान मोठे, सजीव व निर्जीव असा भेद न करता जी जी वस्तू दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहे अशा सरळ भावाने ते जीवमात्राला साष्टांग नमस्कार करीतात. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्तिमात्रांचे निनावे नमुची आवडे. आपला मोठेपणा विसरून पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूंच्या नावाने मला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. जैसे उंची उदक पडिले, ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावोची तयांचा. ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे जो प्राणी भेटेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीवमात्रा शेखा खालावती ते. किंवा फळाने भरलेल्या झाडाची फांदी जशी आपोआप भुईला लवलेली असते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रा पुढे ते नमस्कार घालतात. अखंड अगर्वता होऊनी असती, तयांची विनय हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. ते नेहमी गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते व ते जय जय मंत्राने आपली सर्व कर्मे मला अर्पण करीतात.